रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल
एके दिवशी कळे ब्रह्मज्ञान तरी 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 एके दिवशी कळे तात्काळ हा गळे तात्काळ हा गळे अभिमान 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 लागे सुखाची पाठी अभिमान लागे सुखाची पाठी तात्काळ हा गळे अभिमान 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 लागे सुखाची ये पाठी अभिमान लागे सुखाची ये पाठी व्यासे उपराटी दृष्टी केली अभिमान लागे सुखाची पाठी अभिमान लागे सुखाची पाठी व्यासे उपराटी दृष्टी केली अभिमान लागे सुखाची ये पाठी अभिमान लागे सुखाची ये पाठी जनक भेटी पाठविला देणे जनक भेटीसी पाठविला देणे जनक भेटीसी पाठविला देणे जनक भेटीसी पाठविला देणे अभिमान नाणे खोटे केले अभिमान लागे सुखाची पाठी अभिमान लागे सुखाची पाठी अभिमान नाणे खोटे केले अभिमान लागे सुखाची ये पाठी अभिमान लागे सुखाची ये पाठी व्यासे उपराटी दृष्टी केली अभिमान लागे सुखाची पाठी अभिमान लागे सुखाची पाठी व्यासे उपराटी दृष्टी केली अभिमान लागे सुखाची ये पाठी अभिमान लागे सुखाची ये पाठी खोटे करुनी या लाविला अभ्यासी खोटे करुनी या लाविला अभ्यासी खोटे करोनी या लाविला अभ्यासी खोटे करोनी या लाविला अभ्यासी राशी मेरू शिखराशी शुक गेले अभिमान लागे सुखाची पाठी अभिमान लागे सुखाची पाठी मेरू शिखरासी शुक गेला अभिमान लागे सुखाची ये पाठी अभिमान लागे सुखाची ये पाठी व्यासे उपराटी दृष्टी केली
अभिमान लागे चुकाची ये पाठी अभिमान लागे चुकाची पाठी व्यासे उफराटी व्यासे उफराटी दृष्टी केली अभिमान लागे चुकाची ये पाठी अभिमान लागे चुकाची ये पाठी जावोनिया तेने साधिली समाधी 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 जाऊनिया तेने साधिली समाधी जाऊनिया तेने साधिली समाधी तुका म्हणे तधी होतो आम्ही अभिमान लागे चुकाची ये पाठी अभिमान लागे चुकाची पाठी तुका म्हणे तधी होतो आम्ही अभिमान लागे चुकाची ये पाठी अभिमान लागे चुकाची ये पाठी व्यासे उफराटी दृष्टी केली अभिमान लागे चुकाची पाठी अभिमान लागे चुकाची पाठी व्यासे उफराटी दृष्टी केली अभिमान लागे चुकाची पाठी अभिमान लागे चुकाची पाठी धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई ब्रह्मज्ञान जरी एके दिवसी कळे ब्रह्मज्ञान जरी एके दिवसी कळे ब्रह्मज्ञान जरी ब्रह्मज्ञान तरी एके दिवसी कळे 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 ब्रह्मज्ञान तरी
हे गळे तात्काळ हा गळे अभिमान तात्काळ हा गळे अभिमान लागे शुकाची पाठी अभिमान लागे शुकाची पाठी तात्काळ गळे अभिमान तात्काळ हा गळे अभिमान लागे शुकाची पाठी अभिमान लागे शुकाची पाठी ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे ब्रह्मज्ञान तरी एके दिवशी कळे ब्रह्मज्ञान तरी एके दिवशी कळे तात्काळ हा गळे अभिमान अभिमान तात्काळ हे गळे आगळे अभिमान तात्काळ हा गळे अभिमान तात्काळ हा गळे अभिमान तात्काळ हा गळे अभिमान अभिमान लागे शुकाची पाठी अभिमान लागे शुकाची पाठी तात्काळ हा गळे अभिमान तात्काळ आगळे अभिमान तात्काळ आगळे अभिमान तात्काळ आगळे अभिमान अभिमान लागे शोकाचे मागे अभिमान लागे शोकाचे मागे व्यासे उपराठी दृष्टी केली
पाठी अभिमान लागे शुकाची पाठी व्यासे उपराटी दृष्टी केली दृष्टी केली व्यासी उपराटी दृष्टी केली व्यासी उपराटी दृष्टी केली व्यासे उपराटी दृष्टी केली व्यासे उपराटी दृष्टी केली अभिमान लागे शोकाचे पाणी अभिमान लागे शोकाचे गोपार कुमारी विठोबार कुमारी कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपार कुमारी गोपार कुमारी ब्रह्मज्ञान तरी एके दिवशी कळे ब्रह्मज्ञान तरी एक दिवशी कळे तात्काळ हा गळे अभिमान लागे शुकाची पाठी व्यासे उपराटी दृष्टी केली जनक भेटीसी पाठविला तेणे अभिमान नाणे खोटे केले खोटे करुनिया दाविला अभ्यासी मेरू शिखरासी शुक गेला दावनिया तेणे लाविली समाधी तुका म्हणे तधी होतो आम्ही अभिमान लागे शुकाची पाठी व्यासे उपराटी दृष्टी केली विठोबा रखुमाई 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 धोबार कुमारी 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 धोबार कुमारी
धोबार कुमाई 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 हा सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा असून या अभंगात देखील जरतरी काठ्याचा अभंग आहे. परवा घेतलेला अभंगही जरतरी काठाचा आहे आणि आजचाही अभंग जरतरी काठाचा आहे. त्या अभंगातही ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, आता इथे ब्रह्मज्ञान तरी एके दिवशी कळे असा थोडासा फरक आहे. ब्रह्मज्ञानाविषयी औपनिषदिक कालापासून आजपर्यंत प्रयत्न करणारे लोक आहेत. पूर्वीचे ऋषीमुनी झाले, पुराण काळामध्ये काही झाले, काही ऐतिहासिक काळामध्ये झाले. त्यात आपले संत महापुरुषही श्रीमन निवृत्तीनाथांच्यापासून निळोबा महाराजांच्यापर्यंत हे सर्व संत ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी म्हणून उपाय सांगत आले. ह्या सगळ्यांच्या मागे मुख्य भूमिका अशी आहे की मानवी देह हा एक असा आहे किंवा एकच असा आहे की जो ब्रह्मज्ञानाला योग्य आहे. बाकीच्या इतर योनींच्यामध्ये ब्रह्मज्ञानाची योग्यता नाही. एका ठिकाणी भजन शब्द वापरला आहे, एची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. भजनाकरता ज्याप्रमाणे हा मानवी देह लागतो त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान संपादन करायलाही हा मानवी देह लागतो. तुम्हाला असं कधी दिसलं असेल काय की 5-25 बैल एकत्र जमल्यात ते हरिपाठ म्हटलं आहे, 100 कावळे एकत्र बसले आहेत आणि ते नामचिंतन करतायत, असं कधी दिसणार नाही. एक गोष्ट खरी आहे की मानवापेक्षाही पशुची बुद्धी अधिक आहे. म्हणजे तुम्ही आम्ही जे करू शकत नाही ते पशु करतात. त्या वचनामध्ये असं दिलेलं आहे, चरे पश्यन्ति राजानः गावो पश्यति जिघ्रतः. मोठा श्लोक आहे, त्यातला एक भाग आपल्याला सांगितला. गावो म्हणजे गाय फक्त, पण उपलक्षणाने गाय लक्षात घ्यायचे. पश्वादिकांच्या ठिकाणी श्वासाने ज्ञान करण्याची योग्यता आहे. त्याचा प्रत्यय आजही आपल्याला येतो. हे जे हे नियंत्रण खात्यामध्ये श्वानपथक कसं पकडले आहेत, ठेवले आहेत, कुत्री आहेत आणि ते बरोबर जिथे मनुष्य गेला त्याचा वास घेतात आणि वासाने बरोबर तो माणूस पकडतात. म्हणजे आत्तापर्यंत त्याच्यामध्ये जवळजवळ 50% तरी त्यांनी पकडलेले आहेत, 50% नसतील. म्हणजे एक कुत्रा त्याला श्वासाचं एवढं ज्ञान आहे की जेवढे आत्तापर्यंत लागले श्वानपथकाचे निर्णय ते अत्यंत गंभीर असलेले, पण गंभीर निर्णयही त्या श्वानपथकाने लागला. त्या नियंत्रण करणाऱ्या पोलीस खात्यातला जो अधिकारी असेल त्याला जेवढा पगार द्यायचा तेवढा पगार त्याला दिला पाहिजे. हो, अधिक दिला पाहिजे, बरोबर. पण किंवा आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. ही माती आहे, इथे साखरेचे कण आणून टाका. तुमच्यापैकी कुणी करू शकतो का बघा?
मी तर करू शकत नाही बुवा, तुम्हाला कोणाला येत असलं माझी तक्रार नाही, पण मुंगीला पाठवायची गरज नाही, ती बरोबर पकडून त्यातनं घेते. पक्षी आहे एक, निरक्षीर विवेक हंस करीतो असं त्याला म्हटलं आहे. निरक्षीर विवेक करण्याचं काम चोच घातल्यावर त्यात हे तपासायला लोक जातात, किती त्यात दूध आहे काय ते बघतात, काय किती कळत नाही माहीत नाही, पण देवाने निर्माण केलेला पक्षी त्याच्या चोचीत असं सामर्थ्य आहे. मी यासाठी आपल्याला सांगितले की सूक्ष्म विचार केला तर मानवापेक्षाही पशु पक्षी यांना बुद्धी अधिक आहे. पण ह्या काही उदाहरणावरून त्यांच्या ठिकाणी बुद्धी आहे असं जरी सिद्ध होत असलं तरी त्यांच्या ठिकाणी ब्रह्मज्ञान होण्याकरता, भगवत भजन करण्याकरता जी योग्यता लागते ते त्यांच्याजवळ नाही. देवाने हा मानवदेह सगळ्या सृष्टीचं निर्माण केल्यानंतर असमाधानात होता आणि हा मानवदेह ज्यावेळी निर्माण केला तेव्हा या मानवदेहात आलेला प्राणी हा मला बरोबर ओळखण्यासारखा आहे किंवा मला ओळखण्याची सगळी योग्यता मी या मानव प्राण्याला दिलेली आहे. अनेक त्याला प्रमाण आहेत, अनेक प्रमाणामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. एक जाता जाता एक प्रमाण देऊन जातो. दिली इंद्रिये हात पाय कान, दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, तेणे तू जोडसी नारायण, केले तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग, नासे जीवपण भवरोग, जीवपण भवरोग, नासे जीवपण भवरोग, दिली इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, तेणे तू जोडसी नारायण, तेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. दिली इंद्रिये हात पाय कान, दिली इंद्रिये हात पाय कान, नासे जीवपण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिली इंद्रिये हात पाय कान सगळ्यांनाच दिली आहेत, त्यात मानवाला दिली आहेत. पण डोळे मुख बोलाया वचन हे विशेष आहे. वाक शक्ती म्हणून एक विभूती आहे, त्याच्यावरती स्वतंत्र एक प्रवचन आहे. त्याच्याकरता एक थोडी गोष्ट सांगतो, आत्ता लक्षात आली म्हणून. आपलं हे स्वस्तिश्री मासिक आम्ही काढलं. एका प्रकाशनाला पंडितराज राजेश्वर शास्त्र्यांना बोलावलं आणि म्हटलं या मासिकाला काही आशीर्वाद लिहा. मग त्यांनी एक चरण लिहून दिलं, कीर्ती श्रीर वाक्च नारेणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. आणि ते मासिक आम्ही प्रकाशित केलं आणि पुढे त्या 7 शक्तीचं स्वतंत्र वर्णन करून एक पुस्तक लिहिलं. त्यात वाक ही भगवत विभूतीपैकी स्त्री शक्ती विभूती आहे आणि ही वाणी फक्त मानवाला दिली. ह्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे की या पक्ष्यांची सुद्धा एक वाणी असली पाहिजे. ती पक्ष्यांची पक्षाला कळते, आपल्याला कळत नाही. म्हणजे आपण त्याला वाणी दिली असं सिद्ध करू शकत नाही, पण एकंदर झालेल्या व्यवहारावरून असं लक्षात येतं की त्यांचीही एक परिभाषा आहे की ज्या परिभाषेने ते बोलतात. पण
अन्योन्य प्रबोधन करण्यासाठी लागणारी जी भाषा ती मानवाला दिलेली आहे. वाणी ही देवदत्त आहे आणि भाषा ही मानवकृत आहे, असा त्यात मूळ फरक असल्यामुळे डोळे मुख बोलाया वचन या इंद्रिय सामग्रीमध्ये आणखीन काय सामर्थ्य दिलंय? जेणे तू जोडसी नारायण, तू नारायणाला आत्मत्वाने ज्ञान करून संपादन करू शकतोस. हे प्राप्तीची बाजू. निवृत्तीची बाजू नाशी जीवपण आणि भवरोग हे सामर्थ्य फक्त मानवाला दिले. म्हणजे या मानवाला ब्रह्मज्ञान होण्याकरता लागणारी देवदत्त सामग्री आहे आणि केवळ देवदत्त सामग्रीवर आपल्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. काही स्वार्जित अशी सामग्री आपण संपादन केली पाहिजे. म्हणजे माणसाने ती संपादन केली पाहिजे, प्रयत्नाने संपादन केली पाहिजे. एक जन्मात प्रयत्न करून झाला नाही तर दुसऱ्या जन्मात, अनंत जन्मात पण प्रयत्न करून तो ती सामग्री मिळवू शकतो. ज्याचं ग्रंथांच्यामध्ये वर्णन केले स्वतः अथा तो ब्रह्मजिज्ञासा, तिथे अथ शब्दाने साधन चतुष्टय संपत्त्यानंतरम, म्हणजे साधन चतुष्टय संपत्ती ही आपण संपादन केली पाहिजे. म्हणजे मनुष्याने संपादन केली पाहिजे आणि ती योग्यता देवाने दिली. म्हणून देवदत्त सामग्री आणि जीवार्जित म्हणजे मानवार्जित सामग्री या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतील त्यावेळी आणि त्याच वेळी माणसाला ब्रह्मज्ञान होतं की ज्या ब्रह्मज्ञानाने मानवी जीवनाची खरी कृतकृत्यता होते, सार्थकता होते. एका ठिकाणी महाराजांनी असं लिहिले, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, म्हणे जन्माल्याचे सार्थक, म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, म्हणे जन्माल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखली या, विठ्ठलाची एक देखली या, विठ्ठलाची एक देखली या. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, जन्माल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखली या, विठ्ठलाची एक देखली या, विठ्ठलाची एक देखली या. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, मानव जन्माला आल्याचं खरं सार्थक आहे. विठ्ठलाची एक देखलिया, त्या विठ्ठलाचं आत्मत्वाने ज्ञान संपादन केलं तर मनुष्याला या मानव शरीरामध्ये कृतकृत्यता प्राप्त होते. किंबहुना विठ्ठलाची एक देखली याचा अर्थ आहे ब्रह्मज्ञान संपादन केल्याने. म्हणजे ब्रह्मज्ञानासाठी मानवदेह आहे. या मानवदेहामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्तीकरता लागणारी इंद्रिय, वाणी, बुद्धी इत्यादी सामग्री देवाने दिलेली आहे. मानवाने मात्र प्रयत्न करून मलदोष निवृत्त करून, विक्षेप दोष निवृत्त करून, आवरण दोष निवृत्त्यर्थ एखाद्या श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महापुरुषाकडे जाऊन त्याच्या कृपेने आपण ते ब्रह्मज्ञान संपादन केलं पाहिजे. यद्यपि ब्रह्मज्ञान हा शब्द सतत वापरला जातो, सांगितला जातो आणि पूर्वसूरींनी, ऋषीमुनींनी त्याच्याबद्दल बराच विचार लिहिलेला आहे. त्यात संत वाङ्मयात मी आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे श्रीमन निवृत्तीनाथांच्यापासून निळोबा महाराजांच्यापर्यंत सर्व महापुरुषांनी ब्रह्मज्ञानाचं वर्णन केलेलं आहे. त्यातल्या त्यात आपल्या साखरे महाराजांच्या घराण्याचं वैभव असं आहे की ब्रह्मज्ञान सांगितल्याशिवाय ह्या घराण्याची पूर्तता नाही. किंबहुना त्यासाठीच या संप्रदायाची मूळ प्रवृत्ती आहे. ज्याप्रमाणे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ही परंपरा दिली आहे, तर ह्या परंपरेचा एक श्लोक आहे परंपरा सांगणारा. वंदे सांबादिनाथम विकसित हृदित छात्रमच्छेंद्रनाथम गोरक्षम तस्य शिष्यम गहनिमपि च तं श्रीनिवृत्तिं ततोस्य
ज्ञानेशंचाच्युताख्यं यतिमुकुटमणिं रामचंद्रं हरिंच तस्मात् सद्वंद्य नारायणमथ वियुतं नायकं तत्तनूजम. अशी ही आपली परंपरा आहे. आणि दादांना, आपल्या रंगनाथ महाराज परभणीकरांना, मला कोणाचं कीर्तन एकदा जर माणसाला हां आता म्हणले ब्रह्ममायाशिवाय काही येणार नाही. पण ह्यांना कळत नाही की ब्रह्ममाया आल्याशिवाय मानव जीवनाची सार्थकता नाही. तर हे सांगण्याशिवाय दुसरं काय सांगणार आपण. त्याचं मूळ कारण असं आहे की लोकावर संस्कार नाहीत, त्यामुळं आम्ही सांगितलेलं त्यांना अवघड वाटतं. पण ज्यांना थोडी सवय झाली आहे त्यांना हे सोपं वाटतं. परवाच मी तुम्हाला सांगितलं की आमचे के निवृगावकर ते आता ब्रह्मलीन झाले, माझ्याबरोबर विश्वस्त म्हणून होते. ते मला नेहमी म्हणायचे, का हो महाराज म्हणाले तुम्ही एवढं ब्रह्मज्ञान सांगता. काही मंदिरात ते माझे प्रवचनं झाले, ते स्वतः हजर होते. हे लोकांना कळतं का हो? आणि लोकांना जर कळत नसेल तर तुम्ही एवढं अवघड सांगता कशाला. ते माझ्याबरोबर वारीला यायचेच. ते माऊलींच्या मंडपात राहण्याच्या ऐवजी म्हटलं तुम्ही माझ्याबरोबर चला. आणि त्यांना मी इथे घेऊन आलो. इथे आल्यानंतर हा असाच समूह त्यावेळी बसलेला होता. मी प्रक्रियात्मक सळ बोललो. सळ प्रवचन संपल्यानंतर आम्ही जेव्हा गेलो तिथे माऊलींच्या मंडपात, ते म्हणाले महाराज माझी आत्ता शंका निवृत्त झाली. तुम्ही एवढं सखोल ब्रह्मज्ञान सांगता, दृष्टांतपूर्वक सांगता, आणि फेटा बांधलेली माणसं, अगदी मळालेला कुडता लेवलेली माणसं, अजिबात चुळबुळ न करता ज्या अर्थी शांतपणाने हे ऐकत होते त्या अर्थी त्यांना हे नक्की कळत असलं पाहिजे. त्यामुळं माझ्या मनातला आता भ्रम निवृत्त झाला. हे सवयीने सोपं होतं, सवय नसेल तर सोपं होत नाही. आमचे इथले खांब सांगतील, कोणी रज्जू सर्प, कोणी शुक्ती रजत, कोणी आलात चक्र. हे अरे दादांच्यापासून हे सगळे सांगत आलेले आहे, तर त्या पवित्र भूमीचं हे वैभव होणारच. आमचे तात्या म्हणायचे आमच्या इथे येणारी दूध घालणारी बाईसुद्धा ब्रह्मज्ञान सांगणारी झाली पाहिजे, तर त्याचं महत्त्व. लोक सांगतात आम्ही आमच्या महाराजांच्यावर 12 वर्ष होतो. महाराजांचं आमच्यावर अतिशय प्रेम. जेवायला बसायचं झालं तर पहिला पाठ माझा, मला सोडून महाराज कधी जेवतच नव्हते, वगैरे वगैरे. मी त्यांचे ते पाणी भरले, कपडे धुतले, वगैरे वगैरे. त्याला विचारलं हे सगळं ठीक आहे, पण त्यांच्याजवळ असले ज्ञान काही तू संपादन केलंस का? तो म्हणतो इल्ले महाराजा. मग काय एखादं गाढव राहिलं काय, एखादा बैल राहिला काय, आणि तू राहिला काय, दोघांचं सारखंच आहे. तेशाम येशाम को विशेष, त्यात काय विशेषत्व. म्हणजे जे खरं अपूर्व वैभव आहे. मी आपल्याला सतत सांगत आलो आहे, अजूनही सांगतो आहे. आता हे अपघात झाल्यामुळं थोडं शारीरिक दृष्टीने जरा पंगुत्व आलं आहे, तरीसुद्धा माझं सांगणं आहे, वाणी आणि लेखणी ही तोपर्यंत मनुष्याने चालू ठेवावी ज्या वाणीमध्ये आणि लेखणीमध्ये एक का होत नाही, एक शब्द का होत नाही, म्हणजे त्यात अपूर्वता असले पाहिजे. ज्या दिवशी ही अपूर्वता माझी संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या क्षणात मी वाणी खर्च करणार नाही, लेखणी पण वापरणार नाही. कारण माझा वाणीचाही अभ्यास आहे, लेखणीचाही अभ्यास आहे. परवाच ह्या विष्णूने काम केलं आहे. मी ते लिहिलेलं कुठे टाकत होतो काय पत्ता नाही. ते भटकर सर म्हणाले हो तुमचं एवढं अक्षर आहे, तुम्ही लिहिल्यावर काय करता? म्हणजे कुठे पडतं मी बघत नाही. मग ते म्हणले मला द्या, मी ते लॅमिनेशन करून तुम्हाला देतो. मग ह्या विष्णूने मनावर घेऊन एक पुस्तक आमचं लॅमिनेट करून त्यांनी ठेवलं आहे. म्हणजे 400 पानं आहेत. उचित रत्नाचे अलंकार. तुम्ही कोणी व्याकरणाचे अभ्यासक असाल, म्हणजे रहस्व दीर्घ पूर्वीच्या व्याकरणाचा, तर त्याने ती 400 पानं वाचावीत आणि एक अनुस्वाराची चूक काढून दाखवावी, पुन्हा मी लिहिणार नाही. हे यासाठी आपल्याला सांगतो आहे की अशा प्रकारचे त्याच्यामध्ये अपूर्वता असली पाहिजे. आणि ती जर अपूर्वता नसेल त्याला महत्त्व नाही. मानवी शरीराची अपूर्वता आहे ब्रह्मज्ञान संपादन करण्यास, किंबहुना ब्रह्मज्ञान संपादनासाठीच हा देह मिळालेला आहे.
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. आणि विठ्ठलाशिवाय दुसरं कोणाचंही संपादन करायचं नाही. ज्ञान संपादन करायचं तर फक्त विठ्ठलाचं. इतरांचं ज्ञान काय पशु पक्षी सगळ्यांना होतं आहे. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणां ज्ञानं हि तेषां अधिको विशेषः ज्ञानेन हीनः पशुभिः समानः. मानवाला ज्ञान दिलेलं आहे. आणखी थोडी तुलना करून सांगतो तुम्हाला. पशुपक्ष्यांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये ही ब्रह्मज्ञानाची तर विलक्षणता आहेच, पण त्याला सोडून मी जशी तुम्हाला आता हे मुंगीची गोष्ट सांगितली साखर निवड करण्याबद्दल, त्या व्यतिरिक्त मानवाजवळ एक बौद्धिक सामर्थ्य दिलं आहे आणि त्या बौद्धिक विकासाची योजना निर्माण करून ठेवली देवाने. यद्यपि बुद्धी जी दिली आहे ती ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान संपादन करण्यासाठी दिलेली आहे, पण त्या बुद्धीचं अवांतर प्रयोजन, मुख्य प्रयोजन आहे देव प्राप्त करून घेणं. बुद्धीचे वैभव, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. 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 एकाकेश्वराजे सकळ सिद्धी, एकाकेश्वराजे सकळ सिद्धी, एकाकेश्वराजे सकळ सिद्धी. एकाकेश्वराची सकळ सिद्धी, एकाकेश्वराची सकळ सिद्धी, एकाकेश्वराची सकळ सिद्धी. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. असं खरं बुद्धीचं वैभव आहे, ते त्याचं मुख्य प्रयोजन आहे. पण त्याची अवांतर प्रयोजन अशी आहेत की पशुपक्ष्यांना अंगात लेवण्यासाठी वस्त्र घ्यावं असं त्यांना कळत नाही. मानवाला देवाने बुद्धी दिली, ईशनिर्मित कापूस होतो, ते घेऊन त्याचं विणून वस्त्र तयार करायची बुद्धी दिली. आत्ता नवीन ऊस त्याचा कारखाना होऊन साखर निर्माण होते. पण त्यात एक लक्षात ठेवायचं की ईशनिर्मित पदार्थांचा उपयोग करण्यात बुद्धीचा उपयोग होतो. त्याचं नाव आहे बौद्धिक विकास. आणि जी मूलभूत तत्त्व असतात ती माणूस निर्माण करू शकते, ईशनिर्मित आहे. म्हणून ईशनिर्मित आलेल्या पदार्थांचा योग्य उपयोग करावा, भोग समृद्धी त्यात निर्माण करावी, ही मानवाला दिलेल्या बुद्धीची अवांतर प्रयोजनाची स्थिती आहे.
त्या बुद्धीच्या अवांतर प्रयोजनातला एक भाग मी लिहिलेला आहे, आत्ता सध्या चालू आहे. टेस्ट बॉटलमध्ये एक जिवंत प्राणी निर्माण करण्या इतपत तयारी झालेली आहे. त्याचा विस्तार इथे सांगत नाही, कारण त्यातला बराच भाग असा आहे की जो कीर्तनात सांगण्यासारखा नाही. पण आपला एक त्याचा परिणाम तुम्हाला सांगितला. त्या सगळ्या लेखांच्या शेवटी माझं असं वाक्य आहे की हे वैज्ञानिक जिवंत माणूस निर्माण करण्यापर्यंत तयार झाले. ऋषीमुनींनी जे चमत्कार घडवले ते या विज्ञानाने आपल्याला प्रत्यक्षात आणून दिले. उदाहरणार्थ अंतर्ज्ञान असल्यामुळं दूरचं तो समजू शकत होता, दूरचं तो ऐकू शकत होता, तो पाहू शकत होता. हे ऋषीमुनींचं वर्णन आहे. पण आता विज्ञानाने ते टी व्ही निर्माण करून दूरदर्शन केलं, दूरश्रवणाची योजना करून ठेवली. किती योजना केली ती तुम्ही बघा. मग त्यात शेवटचं माझं वाक्य असं आहे की एवढं सगळं विज्ञानाने ज्या बुद्धीच्या आधारावर ह्या वैज्ञानिकांनी शोध लावले, ते वैज्ञानिक ज्या आपल्या आत्मस्वरूपाच्या बळावर हे शोध लावले, त्या आत्मस्वरूपाचा विचार करायला विसरले. ही सगळ्यात मोठी चूक आहे, किंबहुना चूक नव्हे, ही घोडचूक आहे. म्हणजे देवाने दिलेल्या बुद्धीचं मुख्य वैभव आहे भगवत प्राप्ती करून घेणं, त्याचं ज्ञान संपादन करणं. आणि अवांतर प्रयोजन म्हणून हे असा केवळ बौद्धिक विकास जर होत राहील तर एक क्षण असा नक्की येईल की हे मानव संपूर्ण विनाशाच्या गर्तेत पडल्याशिवाय राहणार नाही. मग त्या बौद्धिक विकासाला हार्दिक विकासाची जोड दिली पाहिजे. आणि ती जर जोड दिली तर संपूर्ण हे जग उद्धाराला प्राप्त झाल्याशिवाय राहणार. एक आहे संत, तोच प्रयत्न करतात. आम्ही संत परंपरेतलेच आहोत, सगळे त्याचा अभ्यास करणारे बरेच लोक आहेत. पण आपला प्रयत्न कमी पडतो एवढंच. एकंदर जर लोकसंख्या जर बघितली तर आपला प्रयत्न त्या मानाने कमी आहे. ज्या मानाने रोग असतो त्या मानाने त्याचं औषध असलं पाहिजे. पण कधीतरी असा प्रसंग निर्माण होईल. सांगण्यातला तात्पर्य अर्थ, मानवी शरीर हे ब्रह्मज्ञान संपादन करण्यासाठी आहे. आत्ता आपल्याला सांगितल्याप्रमाणे देवाने दिलेली सामग्री आहे. आपल्या प्रयत्नाची त्याला सामग्री निर्माण केली पाहिजे. आणि या जोड सामग्रीची ज्यावेळी एकत्र स्थिती निर्माण होईल त्यावेळी मनुष्याला ब्रह्मज्ञान होईल. विचारसागरामध्ये, पंचदशीमध्ये, ब्रह्मसूत्रामध्ये क्रमाने असं दिलेलं आहे की आपल्या चित्तामध्ये 3 दोष असतात. एक मलदोष असतो, एक विक्षेप दोष असतो, एक आवरण दोष असतो. तर मलदोष निवृत्तीसाठी निष्काम कर्म करावं. विक्षेप दोष निवृत्त्यर्थ निष्काम अशा प्रकारची भक्ती उपासना करावी. आणि आवरण दोष निवृत्त्यर्थ ब्रह्मज्ञान त्याने संपादन करावं असा क्रम दिलेला आहे की ज्यामुळे त्याला आवरण निवृत्त होऊन मी परमात्मरूप आहे, मी परब्रह्मरूप आहे असं त्याला ज्ञान होईल. आणि हे जे ज्ञान आहे हे ज्ञान घर बसल्या होत नाही. कारण हे काल आपल्याला सांगितल्याप्रमाणे बहूनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. मग बहुजन्म कशासाठी गेले? काल आपल्याला सांगितलं, जेतो विषयाची दाट झाडी माझी कामक्रोधाची साकडी चुकावूनी. ते त्याच्याकरता वेळ गेला सगळा. हा एवढा जो वेळ गेला तो त्यामध्ये गेला. तिथे 11-12 पायऱ्या दिल्या आणि तेवढ्या 12 पायऱ्यानंतर मग मनुष्याला ते ज्ञान होतं. म्हणजे ते 11 पायऱ्या जर तुम्ही वाचल्या तर आपल्या असं लक्षात येईल की खरोखरी त्याला बहुत जन्म लागले आहेत. हे अतिशय महत्त्वाचं आहे. किंबहुना बहुत जन्माच्या शेवटी का होत नाही, पण मनुष्याला ते ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. दे रे हरी पलंगावरी किंवा खाटल्यावरी असं होत नाही. लोक म्हणतात आम्हाला, किंवा लिहिलं आहे, लोक पुष्कळांचे लेख आहेत, संतांनी सगळं वाटोळं करून टाकलं.
प्रारब्धवाद सांगून, अदृष्ट सांगून लोकांना आळशी बनवलं, नेभळट बनवलं वगैरे वगैरे. आम्हाला त्यांनी दिलेली शिवे त्यांनी लिहिलेली आहे. हे सगळे संताळलेले लोक आहेत, यांचा काही उपयोग नाही. आता मी इथे नाव सांगत नाही, पण पुस्तक आहे, मी तुम्हाला दाखवीन फारदर. त्यातले काही लोक देवाला भेटायला गेले. त्यांना मी सांगितलं की आम्ही संताळलेले आहोत, ही गोष्ट खरी आहे, पण तुम्ही इंग्रज आळलेले आहात आणि इंग्रज आळलेले असल्यामुळे तुम्हाला हे कळणं अवघड आहे, अशक्य आहे सर. ह्याचा अर्थ असा आहे की संतांनी असं तुम्ही प्रयत्न करू असं लिहिलं नाही. सगळ्यांनी लिहिले तुम्ही प्रयत्न करा म्हणून. घर बसल्या तुम्हाला व्यवहारसुद्धा करता येत नाही असं लिहिले. त्याचा विभाग आहे की अदृष्टाचा अंश कुठे आहे आणि प्रयत्नाचा म्हणजे क्रियमाणाचा कुठे अंश आहे. तर त्याच्या ज्या सीमारेषा आहेत त्या शास्त्र अभ्यास करून समजून घेतल्या पाहिजेत. कुठे प्रारब्ध संपतं आणि कुठून प्रयत्न सुरू होतो त्याची यादी आहे आपल्या विचार, सगळ्यात मोठा त्याचा नकाशा आहे काढलेला. पण ते आपण पहा म्हणजे कळेल. पण ह्याची मंडळी गल्लत करतात आणि गल्लत करत असल्यामुळं संतांनी वाटोळं केलं वगैरे वगैरे आपल्याला म्हणतात. पण संतांनी असं कुठेही लिहिलं नाही. उलट असं लिहिलेलं आहे की जर मुमुक्षु असेल, एखादा ज्ञानी असेल, तर त्याने सुद्धा झोपावं असं नाही. निर्वाहा पुरते रहाटवी हातापाया ते असं स्वच्छ लिहिलेलं आहे. म्हणजे प्रयत्न करा असंच लिहिलेलं आहे सगळीकडे. प्रयत्ना वाचून काहीही घडत नाही. व्यवहारातही घडत नाही, परमार्थातही घडत नाही. त्यात प्रबलता दुर्बलता त्यात मुख्य भाग आहे. थोडक्यात आपल्याला त्यातला सारांश सांगायचा झाला तर प्रपंचामध्ये प्रारब्ध बलवान आहे आणि प्रयत्न त्याला सहाय्यक आहे, आणि परमार्थामध्ये प्रयत्न बलवान आहे आणि अदृष्ट त्याला सहाय्यक आहे. एवढं जर आपल्याला गणित कळलं तर हे संतांच्या विषयी झालेला गैरसमज सगळा निवृत्त होईल. या अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्याला असं सांगतात की ब्रह्मज्ञान परवा आपल्याला सांगितलं एकदम झालं पाहिजे. होतं तेव्हा एकदमच होतं, होत नाही असं नाही. होतं तेव्हा एकदमच होतं, पण एकदमच होण्यापूर्वी जी तयारी लागते, अंतःकरणाची भूमिका, त्याला बहुनाम जन्मना म्हणजे अनंत जन्माच्या शेवटी म्हणजे अनंत जन्मे जावे लागतात, तर ही गोष्ट घडते, एरवी घडत नाही. तुम्ही बारीक छोटं बघा. तुम्ही आता हा मृदंग वाजवतो, त्या आता बसल्याने तो वाजवता असं नाही, तुम्ही कोणी वाजवून दाखवा. प्रयत्न केला त्यांनी. आता ही मुलं म्हणत आहेत ते प्रयत्न केले त्यांनी. प्रयत्ना वाचून ही गोष्ट घडत नाही. अतिशय प्रयत्न करावा लागतो. अगदी मराठीत सांगायचं तर हाडाची काडं करावी लागतात तेव्हा कुठे चाल म्हणता येते. हाडाची काडं करावी लागतात तेव्हा कुठे मृदंग वाजवतात. हे आमची मुळे ते स्वरमंडळ वगैरे करतात. ते अभ्यास आहे त्यांचा एक मला अजून प्रयोग करायचा आहे. त्याचा प्रयोग नंतर करू आपण. तो प्रयोग असा करायचा आहे की आम्ही ते सीडी केली आहे, ते भजन केले त्याच्यात. तर त्याला साथ आहे बासरीची, त्याला साथ आहे व्हायोलिनची, त्याला साथ आहे या मंडळाची. पण ह्या मंडळ कुठे वाजतो ते माणसाला कळतच नाही. तर माझ्या असं डोक्यात आहे, आता तुम्ही ऐका फक्त, की आम्ही जी चाल म्हणतो तो बासरीवाला जसं म्हणतो किंवा तो व्हायोलिनवाला जसा काढतो तसं तुम्ही आपल्या स्वरमंडळावर आम्हाला काढून दिलं पाहिजे, म्हणजे होईलच. सगळे आहेतच त्या स्वर, ती स्वररचना त्यात केलेलीच आहे. कारण ह्या नादाला फार महत्त्व आहे, ध्यानात ठेवा. किंबहुना माणसाच्या प्रत्येक जीवनात संगीत आहे, ध्यानात ठेवा. संगीत नाही असं एकही ठिकाण नाही. आयत्या शेंगदाणे आपल्याला आणून दिले की माणसं भराभरा खातात. हरभरा आणून दिला की माणसं भराभरा खाऊन टाकतात. मग त्याला सांगायचं हे हरभऱ्याचं हे घाट्याचं हे तुला दिलं, तू सोडून खा. मग मनुष्य घेतो, खातो. ते खाताना एक आवाज येतो बारीक, 2-3 गड्या खाऊन टाकतो, त्याला कळतच नाही. मी एवढ्या गड्या खाल्ल्या कशा, त्याच्यामध्ये जे चुट 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 आवाज झाला
ते ते संगीत आहे. हे बाया गातात दळतात. आता लोक मूर्ख आहेत, जात्यावरल्या ओव्याम गाणारे असं म्हणतात. बरोबर आहे, जात्यावर बसल्याशिवाय ओवी सुचत नाही, हे पण बरोबर आहे. पण त्या जात्यावर ज्या ओव्या म्हटल्या जातात त्या ओव्या म्हणण्यामध्ये संगीत आहे. त्यामुळं 1 पायली 2 पायली दळण दळलं जातं, लक्षात ठेवा. आता ह्या बायांना कोणाला दळता येत नाही, कोणाला येत असलं तर माझी तक्रार नाही, पण ते भूषण आहे. आत्ता आमच्या घरातलं जातं काढून टाकलं आहे. मी परवा ओरडलं, म्हटलं अरे जातं आपली तर होतं, तो जात्याची खोली आहे, पण कुठे आहे ते जातं आहे, त्याचं नाव आहे जातं. जातं जातं म्हणताना ते कुठे गेले त्याचा पत्ताही लागत नाही. अभ्यास आहे तो. आता बायांना ब्लड प्रेशर होतं म्हणतात, पण पूर्वीच्या बायांना ब्लड नाही, प्रेशर नाही. ब्लड आहे, प्रेशर आहे, पण ब्लड प्रेशर नावाचा रोग नाही. जेवढं पाहिजे तेवढं बरोबर समतोल आहे त्यांचा. का? त्यांचा व्यायाम होता तसा. आमच्या मातोश्रीताई विठामाई पहिले दळत होते, त्यांना काय चिंता नव्हती. आणि आमच्या ताई कोणी दळून गेलं ते असं भिंतीवर टाकायच्या, हे बरोबर नाही म्हणायचे. का? तर ते भिंतीला चिकटलं पाहिजे, म्हणजे बरोबर दळण झालं. ही परीक्षा आहे त्याची. मी ह्यासाठी आपल्याला सांगतो की त्या स्त्रिया दळण दळतात. ते दळण दळत असताना जे काही तोंडाने म्हटलं जातं, ओव्या म्हणा, अभंग म्हणा, ते संगीत आहे. आणि त्या संगीतानाद्यामध्ये हे सगळं घडतं. ह्या रेडिओची जाहिरात आहे, रोज येते. ते खिशात तो रेडिओ आहे, तो त्याला म्हणतो काय रे? तो म्हणला हे बघ माझ्या खिशात रेडिओ आहे. तुझ्या खिशात रेडिओ? हो म्हणला आहे. मग हे खिशात रेडिओ आहे, तो गाणे बी ऐकतो, माझा वेळ बी जातो, माझं कामही होतं ते रेडिओमुळे. म्हणजे संगीत हे माणसाला सतत जीवनामध्ये उपयोगी पडतं. त्यामुळं संगीताचाही एक अभ्यास आहे. आपल्या शरीरामध्ये हा जो श्वासोच्छ्वास आहे याचा एक अभ्यास आहे. ह्याला माझं नाव आहे स्वरविज्ञान. आणि स्वरविज्ञानाचं महत्त्व सगळ्या विज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. आत्ता आम्ही ते लिहितो आहे, म्हणजे लिहून झाले जवळजवळ, आत्ता शेवट होत आला आहे. अशी ही भारतीय संस्कृती आणि अशी ही भारतीय परंपरा, तर त्यामध्ये ही गोष्ट मी लिहिणार आहे. आपल्या शरीरामध्ये 21,600 वेळा पूर्वीच्या योग्यांनी लिहिलेली यादी आहे. हा श्वासोच्छ्वास होतो आहे. आणि या श्वासोच्छ्वासाबरोबर आपल्या शरीरामध्ये एक नाद आहे, ज्या नादाला सोहम नाद असं म्हटलेलं आहे, किंवा त्याच्याही पूर्वीचा अनाहत नाद असं म्हटलं आहे. म्हणजे सोहम नादाचं परिवसन शेवटी अनाहत नादामध्ये झालं पाहिजे. आणि अनाहत नादामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात, कारण हा आहत आहे, आघाताने होतो आहे. आघाता वाचून होणारा तो ध्वनी आहे. आणि तो ध्वनी आपल्या शरीरामध्ये सतत चालू आहे. अंतर्मुख वृत्तीने जर मनुष्य तिथे गेला, झांझा झांगड नाद खडाखड असं मोठं यादीच्या यादी आहे त्या ध्वनींची, की काय ध्वनी त्या योगी पुरुषाला ऐकायला येतो. लांब लचक त्याने लिहिले. अरबिन परबिन चोंच चरण बिन ऐसा उलटा हंसारे, उस हंसन को उलट फिरावे, वही गुरु का बच्चा रे, असं त्यांनी सांगितलं आहे. तो आपल्या शरीरात चालू आहे. अजपा जपणे उलट प्राणाचा, अजपा जपणे उलट प्राणाचा, अजपा जपणे उलट प्राणाचा, अजपा जपणे उलट प्राणाचा, येथेही मनाचा निर्धारू असे, येथेही मनाचा निर्धारू असे, तेथेही मनाचा निर्धारू असे, तेथे मनाचा
निर्धारू असे तेथेही मनाचा निर्धारू असे मनाचा निर्धारू असे तेथेही मनाचा असे. यावर एक सोहम योग नावाचं पुस्तक लिहिलं आहे. आपली इथे किती अभ्यासक आहेत मला माहिती नाही, पण अमेरिकेमध्ये लाड नावाचे एक डॉक्टर आहेत. ते दरवर्षी येतात. आता ह्या वर्ष दीड वर्षात आले नाहीत, दरवर्षी येतात. आमचे सोहम योगाची पुस्तकं दरवेळी 5-10 घेऊन जातात आणि त्यांच्या इथे आयुर्वेद शिकवतात. आणि पहिल्यांदा रोज एक अर्धा पाऊण तास सोहमचा अभ्यास होतो आणि मग ते शिकवतात. त्यामध्ये नादवैभव आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी कुंडलिनी योगाचं वर्णन करताना कुठेही त्याचं वर्णन नाही. पंडितराज राजेश्वर शास्त्रींनी जेव्हा आपल्या ज्ञानेश्वरीचं प्रकाशन केलं त्यावेळी त्याने असं एक सांगितलं होतं की कुंडलिनी योगाचा, मी म्हटलं कुठे मुळात उल्लेख नाही, पण मौलीने हे लिहिलं आहे. त्यांनी एक असं वाक्य सांगितलं की हठयोग प्रदीपिकेवर अनेक ज्या टीका आहेत त्यात एक ज्योत्स्ना नावाची टीका आहे, त्या टीकेमध्ये त्याचा उल्लेख आहे असं त्यांनी सांगितलं. आता दुसरं उलट बाजू सांगतो. एका इंग्रजी लेखकाने ज्ञानेश्वर महाराजांच्या या मराठीतल्या ओव्या सोहम योगाविषयी प्रमाण म्हणून दिले आहेत. वैभव आहे महाराजांचं, त्याला काही उत्तर नाही. अर्थात त्या योगाभ्यासाचा शेवट होताना महाराजांनी असले आहे की सोहम भावाच्या बाह्या पसरून या. योगाभ्यासाचं वैभव काय? सोहम भावाच्या बाह्या पसरून परमात्मलिंगाला आलिंगन देणं हे त्या योगाभ्यासाचं वैभव आहे. मग परमात्मलिंगाला आलिंगन देणं याचंच नाव ब्रह्मज्ञान आहे. जीव ब्रह्मैक्य ज्ञान म्हणजे काय? हेच आहे. आणि ते मानवी जीवनातलं अंतिम साध्य आहे असा एकंदर सिद्धांत. जगद्गुरू तुकाराम महाराज, मी आत्ता सांगितलेल्या सगळ्या प्रस्तावनेचा आपण जरी विचार केला तर एक वाक्य त्यातलं सांगतो की ब्रह्मज्ञान हे सहजासहजी प्राप्त होत नाही. ब्रह्मज्ञानाकरिता सुद्धा काही प्रयत्न करावा लागतो. इतका परमार्थ सोपा नाही. यद्यपि आपल्या संप्रदायात दोन्ही प्रमाण आहेत. एका ठिकाणी परमार्थ सोपा आहे असंही लिहिलं आहे आणि एका ठिकाणी अवघड आहे असंही लिहिलेलं आहे. काय भक्तिपंथ बहुसोपा पुण्य नागवी या पापा येणे जाणे खेपा येण्याची एके खंड किंवा एकेची येणे खंडती असं लिहिलं आहे. पण दुसरीकडे असं लिहिलं आहे परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी. येथे भावा पोटी अनुताप, येथे भावा पोटी अनुताप, येथे भावा पोटी अनुताप. परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी. येथे भावा पोटी अनुताप, भावा पोटी अनुताप, भावा पोटी अनुताप. ते सोपा आहे हे आता तुम्ही लक्षात ठेवू नका. हा जो अभंग आहे ते सोपा आहे याच्याकरता नाही सांगेल. हा जो अभंग आहे हे कठीण आहे याच्यासाठी आहे. परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी येथे भावा पोटी अनुताप, किंवा आणखी प्रमाणे भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर. आता हा आपला अभंग कीर्तनाचा नाही प्रमाणासाठी आला. म्हणजे या अभंगामध्ये परमार्थाची कठीणता काय आहे ती प्रतिपादन केली. ही कठीणता सगळी लक्षात घेऊन आणि मानवी जीवनाचं अंतिम साध्य ब्रह्मज्ञान आहे या दोन्हींचा मेळ बसवण्यासाठी हा अभंग आहे. या अभंगामध्ये ज्ञान तरी एके दिवसी कळे, ब्रह्मज्ञान तरी एके दिवसी कळे, ब्रह्मज्ञान तरी एके दिवसी कळे.
ब्रह्मज्ञान तरी एके दिवसी कळे ब्रह्मज्ञान तरी एके दिवसी करे ब्रह्मज्ञान तरी एके दिवसी करे ब्रह्मज्ञान तरी एके दिवसी कळे ब्रह्मज्ञान तरी एके दिवसी कळे ताकाळ हा गळे अभिमान ताकाळ हा गळे अभिमान अभिमान लागे सुखाची ये पाठी अभिमान लागे सुखाची ये पाठी तात्काळ गळे अभिमान तात्काळ गळे अभिमान अभिमान लागे सुखाची ये पाठी अभिमान लागे सुखाची ये पाठी यासे उभराटी दृष्टी केली यासे उभराटी दृष्टी केली अभिमान लागे सुखाची ये पाठी अभिमान लागे सुखाची ये पाठी व्यासे उपराटी दृष्टी केली व्यासे उपराटी दृष्टी केली अभिमान लागे सुखाची ये पाठी अभिमान लागे सुखाची ये पाठी ब्रह्मज्ञान तरी एके दिवशी कळे. इथे तरी शब्द आहे, पाठभेद आहे, पण व्याकरणात असा एक नियम आहे. मग ते तुकाराम महाराजांना लागू आहे, तुम्हा आम्हाला लागू आहे, वेदाला पण लागू आहे. यत तदोर नित्य संबंध. तत् आलं की यत आहे, यत आलं की तत् आहे. इथे तत् आलं तरी मागे यत अध्यारूत आहे. इथे ब्रह्मज्ञानाची कठीणता सांगण्यासाठी म्हणून मी आत्ता तुम्हाला सांगितलं दोन्ही सोपे आहे सांगितले, कठीण आहे असंही लिहिले. योगाहून सोपे आहे काय आहे असंही लिहिले महाराजांनी, पण कोणत्या दृष्टीने लिहिले ते आपण समजून घेतलं पाहिजे. आत्ता हा जो अभंग आहे हा अभंग ब्रह्मज्ञानाची दुर्लभता, ब्रह्मज्ञानाची कठीणता आणि जर एखाद्याला झाली तर त्याची आश्चर्यता. काल आपल्याला सांगितल्याप्रमाणे आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद वदति तथैव चान्यः माश्चर्यवच्चैन शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित. हेही आश्चर्य आहे त्यातलं. म्हणून हे अतिशय कठीण आहे, त्याची कठीणता सांगण्यासाठी म्हणून महाराजांनी हा अभंग लिहिला. आणि इथे तरी किंवा जरी कशी लक्षात ठेवा. ब्रह्मज्ञान तरी एके दिवशी कळे. एका दिवशी जर मनुष्याला ब्रह्मज्ञान होत असेल, कळे शब्दाचा अर्थ आहे जाणणे, समजणे, आणि इकडे शब्द आहे ब्रह्मज्ञान. पण जसं संस्कृतमध्ये कळे शब्दाला आणि ज्ञानाविषयी आला तर तिथे प्राप्ती असा अर्थ केला आहे, तसं इथे लक्षात ठेवायचं की ब्रह्मज्ञान
एका दिवसात जर कळत असेल म्हणजे ज्ञानाला विषय होत असेल नाही, तर कळत असेल म्हणजे प्राप्त होत असेल. एका दिवसात जर ब्रह्मज्ञान प्राप्त होत असेल, जर आणि तर दोन्ही लागतं इथे, तरी येतं जरी अध्यारूत आहे त्याच्यात. जर एका दिवसामध्ये ब्रह्मज्ञान कळत असेल आणि प्राप्त होत असेल, तर त्याचा परिणाम काय व्हायला पाहिजे होता? तात्काळ हे गळे अभिमान. अभिमान हा तात्काळ गेला पाहिजे, म्हणजे अव्यवहित उत्तर क्षणामध्ये ते घडलंच पाहिजे. अजून थोडा विस्तार करतो. समजा हे जर असं घडलं असतं तर आपल्याला कीर्तन प्रवचन करायची गरज असेल. काय करा, अनायासाने आपल्या घरी बसलेले लोक मुक्त झाले असते. हे अनायासाने हे घडत नाही. इथे महाराजांना असं सांगायचं आहे की एका दिवसामध्ये जर मनुष्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होत असेल तर त्यामुळे अभिमान तात्काळ निवृत्त होतो. इथे अभिमान शब्दाचे बरेच अर्थ आहेत. आपल्याला इथे दोन अर्थ लक्षात ठेवायचे. एक, अभिमान शब्दामध्ये अहम अभिमान आणि ममाभिमान. आणि अभिमान या शब्दामध्ये जेवढे आपले वृत्ती प्रभाकरात जेवढे भ्रांतीचे प्रकार दिले सगळे त्या अभिमानामध्ये अंतर्भूत आहेत. एक, अभिमान ह्या शब्दाचा अर्थ आहे सगळ्या भ्रमाचं मूळ. कारण असं आहे, आचार्यांनी स्वतः लिहिलेलं आहे, अज्ञान हे कारणाध्यासात आहे आणि कार्याध्यासाला ज्यावेळी सुरुवात होते त्यावेळी त्यामध्ये अहम हा त्यातला पहिला अध्यास आहे. कार्याध्यासेषु अहमिति प्रथमोध्यास. हा अहम हा पहिला अध्यास आहे, हा अभिमान आहे. किंबहुना ब्रह्मज्ञानासाठी तर लिहिलंच आहे इथे महाराजांनी, हा अभंगच त्याच्यासाठी आहे. पंढरीचं वैभव सांगताना महाराजांनी लिहिलं आहे की या पंढरीचं वैभव जर काही असेल तर तात्काळ अभिमान निवृत्त होण्याचं क्षेत्र म्हणजे हे पंढरी, असं महाराजांनी लिहिलं आहे. उठा उठी अभिमान, उठा उठी अभिमान, उठा उठी अभिमान, उठा उठी अभिमान. जाय ऐसे स्थळ कोण, जाय ऐसे स्थळ कोण, जाय ऐसे स्थळ कोण, जाय ऐसे स्थळ कोण, ऐसे स्थळ कोण, जाय ऐसे स्थळ. उठा उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे, खळा पाझर रोकडे, खळा पाझर रोकडे. उठा उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीचं घडे खळा पाझर, खळा पाझर रोकडे, खळा पाझर रोकडे. उठा उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, प्रश्न ते या पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे. इथे खळाला रोकडं पाझर फुटता असं लिहिले, त्याचे बरेच अर्थ आहेत. एक, दादांनी आपल्या विचारसागराच्या शेवटी असं एक वाक्य लिहिलेलं आहे, म्हणजे तत्त्वज्ञानाचा शेवट आहे पण त्या उपसंहारात एक दादांचं वाक्य आहे, संप्रदायाचं असं पुष्कळ वर्णन करून लिहिलेलं आहे की या कलियुगामध्ये हरिभजनाला, नामभक्तीला महत्त्व आहे. आणि या हरिभक्तीचं, या नामभजनाचं वैभव जर आपल्याला बघायचं असेल तर आळंदी पंढरीमध्ये आपण जर आला तर या वारकरी संप्रदायामध्ये होणाऱ्या भजनामध्ये कोणाच्याही डोळ्यातून प्रेमाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत, असं दादांनी लिहिलेलं आहे. एका थोर ब्रह्मज्ञ पुरुष त्यांचं हे वचन आहे. आणि भक्तीचा मुळं पाझर फुटतो ह्याचा अर्थ आहे खळ असला तरीसुद्धा त्याला पाझर फुटतो, म्हणजे खळालासुद्धा पाझर फुटणं म्हणजे त्याचं खळ, त्याचं अंतःकरण अत्यंत दगडासारखं, पण त्यालाही पाझर या वैभवाला बघितल्यानंतर फुटतो असं लक्षात ठेवा. आता मी फार पालखीबरोबर जात नाही पण पूर्वी जात होतो. त्या रिंगणाच्या वेळी सगळे लोक एकत्र जमतात, भजन चालतं, संपूर्ण एवढा समूह
सगळे मृदंग एकत्र येतात, सगळे टाळकरी येतात, भजन करतात आणि त्या भजन करण्यामध्ये डोलतात सगळे वारकरी. आणि हे परदेशी लोक येतात, काही स्त्रिया काही पुरुष हे येतात. आणि ते भजन एकदा नाद सुरू झाला तर त्यांना काही कळतं का माहिती नाही मला, किंवा त्यांना कळतं का त्यांच्या अंतःकरणाला माहिती. पण वरून दिसणारा जो परिणाम आहे तो असा परिणाम दिसतो की ज्ञानोबा तुकाराम म्हटलं ना, आपण इकडे इकडे झालं ते छत्री घेऊन बाया पुरुष असं डोलत राहतात. मग हे खळ आहे आणि त्यांना पाझर फुटला का नाही. घडलेली गोष्ट आहे अशी. मी काही चित्र काढून ठेवलं नाही. आमच्या त्या सिड्याकमध्ये आम्ही काही काढलं होतं, पण ते कुठे गेले काय मला सापडत नाही आत्ता. तर काल एक जण म्हटलं आम्ही काही केले म्हणून. तर आपल्याला ते तुम्ही आताही पहा, मध्ये थोडा वेसावा असतो, एक झाडाची फांदी येते, थोडी एक फूटभर सावली असते आणि त्यातसुद्धा छिद्र पडलेले. तिथे वारकरी झोपतात, घोरत राहतात. कारण 5 मिनिटात उठायचं असतं ना. आता इतकं नियमानं कोणी वागत नाही. इकडे दिंडी निघून झाली तर हे झोपलेले जातात. आणि काही रत्न अशा असतात की भजन पालखी मागे असताना हे पुढे जातात. आम्ही रावसाहेब म्हणतो, पापाचे कळप पळते पुढे, पळू द्या. नियमानं वारी करणं अतिशय कठीण. आमचा चिदंबर आहे, तो आता आम्हाला त्याला उठवायला वेळ लागतो. पण त्याला पालखीबरोबर एकदा नेला. तो टेंभूकर, काय त्याचं नाव, नामदेव बुवा, तो बरोबर असायचा. तो याला घेऊन उभं राहायचा. माझ्याबरोबर तो चालायचा, माझ्याबरोबर परिश्रम करायचा. सगळं झालं की बरोबर संध्याकाळी कीर्तन चालायचं. कीर्तनाला माझ्याबरोबर उभा असायचा. तो टेंभूकर म्हणायचा, काय महाराज तुम्ही लहान आहे बाळ, महाराज तुमचे पाय दुखत असतील हो. नाही म्हणलं, माझे पाय नाही दुखत. म्हणजे वारकऱ्याचे जेवढे नियम आहेत, जेवढ्या बारकाव्याचे तेवढे सगळे त्याने पाळलेले आहेत. त्याला संस्कार झाले, आता ते त्याने जगवणं टिकवणं हा त्याचा भाग आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये या भजनानंदाचं वैभव आहे. अजून एक गोष्ट आठवली ती तुम्हाला सांगतो. आत्ता दादांचं चरित्र प्रकाशित झालं आहे, त्यात ते वाक्य आहे की दादांनी आळंदी ते काशी पायी तीर्थयात्रा बैलगाड्या घेऊन केली. त्याच्यात उल्लेख आहे सगळा. त्यात असं एक वाक्य आलेलं आहे, लोकमान्य टिळक आणि परमहंस परिव्राजकाचार्य दक्षिणामूर्ती स्वामी यांचा संवाद आहे. बराच आहे, मोठा आहे. त्या संवादात वाक्य आलेलं आहे, दादा ज्यावेळी ब्रह्मसूत्र चालायचं, वेदवचन यायचं, त्यावेळी तुकाराम महाराजांची काही प्रमाणं, माऊलींची प्रमाणं देत असत. तेव्हा ते म्हणाले, हे तर तुम्ही सांगताय तुकाराम महाराजांचा अभंग, पण मला वाटतं हे सगळं तुकोपनिषदच आहे. म्हणून मी आपल्या गाथेला आता तुकोपनिषद असं नाव लिहितो आहे. तर त्यावेळी दादांनी त्यांना वर्णन करून सांगितले की आमचे वारकरी भजन करतात, जणू वैदिक एका स्वरामध्ये स्वरादी विशिष्ट रचनेप्रमाणे वेद म्हणतात, त्याप्रमाणे आमचे वारकरी या भजनामध्ये मग्न झाले. म्हणजे एका स्वरात एका तालामध्ये हे सगळे म्हणत असतात आणि माणसं त्याच्यामध्ये तल्लीन होतात वगैरे वगैरे. तेव्हा दक्षिणामूर्ती असं म्हणाले की हे महाराष्ट्रा, आम्ही काशीला राहतो, आमची संस्कृत किंवा हिंदी भाषा आहे, आम्ही मराठी भाषेचे नाही आहे, आम्हाला हे काही वैभव बघायला मिळत नाही. तर दादा तिथे म्हणाले की हे वैभव मी तुम्हाला इथे आणून दाखवतो. तिथे मी रेग मारून ठेवल्या की काशी यात्रेचं मूळ बीज तिथे आहे, म्हणून इथून त्याने ते सगळं नेलं वगैरे वगैरे. त्यासाठी अनंत जन्माची तपश्चर्या असावी लागते. जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात की हे ब्रह्मज्ञान मानवी जीवनाच्या कृतार्थतेचा साठी अनंत जन्माच्या शेवटी प्राप्त होणारं हे ब्रह्मज्ञान जर एका दिवसामध्ये कळत असेल, जर तरी भाषा आहे, जर हे घडत असेल तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे
एका दिवसामध्ये जर ब्रह्मज्ञान होत असेल तर साधन चतुष्टय संपत्ती संपन्न करणं, नामकं करणं वगैरे वगैरे काही गरजच नाही का. जर एका दिवसामध्ये ब्रह्मज्ञान होईल तर तात्काळ हा गळे अभिमान, तो अभिमान लगेच निवृत्त होतो. कारण अभिमान निवृत्तीमध्ये आणि तत्वप्राप्तीमध्ये काही कार्यांतराचं व्यवधान असण्याचं कारण नाही. लगेच अव्यवहित क्षणात ते घडत असतं. काना वचनाची ये भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊन उठी कवण एक जो उत्तम अधिकारी आहे तो लगेच अव्यवहित दुसऱ्या क्षणामध्ये होतो. जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात, हे जर खरं असतं तर, ह्या जरतरी भाषेकरता एक प्रमाण मला आठवलं ते सांगतो मला. ते प्रमाण असं आहे थोडक्यात. ज्ञानेश्वर महाराज लिहितात, साचची पुढती वीरा, तिथे पण जरतरी शब्द आहे. जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणो येता. ही ओवी लक्षात ठेवायची, ही ओवी लक्षात ठेवायची आणि त्याच्यावर हा अभंग म्हणायचा, म्हणजे आपल्याबरोबर लक्षात येईल. महाराज म्हणतात की झोपेमध्ये ज्यावेळी मनुष्य जातो त्यावेळी वेद लिहितोय सदा संपन्नो भवती, त्यावेळी तो सत्संपन्न होतो, म्हणजे ब्रह्मरूप झालेला असतो, म्हणजे ब्रह्मावस्थेला प्राप्त झालेला असतो. ज्ञानेश्वर महाराज तेच लिहितात, त्या झोपेच्या अवस्थेमध्ये सत्यरूप असलेल्या आत्म्याशी ब्रह्माशी एकरूप झालेला हा जीव जर त्याच अवस्थेत तसाच राहिला असता तर मी त्याला खरोखरी ब्रह्मभावच म्हटलं असतं. पण जरी न येता ते शब्द आहे, जर जागृतीत आणि स्वप्नात आला नसता तर, पण जागृतीतही येतो स्वप्नातही येतो, म्हणून मी त्या सुषुप्तीला ब्रह्मभाव म्हणत नाही. त्याप्रमाणे इथे महाराज सांगतात की जर एका दिवसामध्ये ब्रह्मज्ञान झालं असतं तर तात्काळ अभिमान निवृत्त झाला असता आणि मग श्रवण मनन निधिध्यासन पंढरीची वारी भजन आपलं आता हे चाललेलं कीर्तन काहीही करायची आवश्यकता नाही. अनायासाने लोक आपल्या घर बसल्या मुक्त झाले असते. देरे हाली परंगावरी म्हणणाऱ्यांची खरी सोय झाली असती. पण तुकाराम महाराज सांगतात हे असं नाही आहे. जर असं असतं तर तात्काळ हा घडे अभिमान गळे अभिमान तात्काळ लगेच निवृत्त होतो. पण हे असं नाही, ह्याची दुर्लभता आहे. इतकी सुलभता नाही, इतकं ते सोपं नाही. ती दुर्लभता लक्षात घेऊन जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात की अभिमान निवृत्त झाला असता आणि तात्काळ निवृत्त झाला असता, पण तो होत नाही, तात्काळ होत नाही, म्हणून एका दिवसात ब्रह्मज्ञान होत नाही. का? महाराज सांगतात असं जर असेल तर त्याच्याकरता दुसऱ्या चरणापासून महाराज, अभिमान लागे शुकाची ये पाठी, अभिमान लागे शुकाची ये पाठी, अभिमान लागे सुखाची ये पाठी, अभिमान लागे सुखाची ये पाठी, अभिमान लागे शुकाची ये पाठी, अभिमान लागे शुकाची ये पाठी, अभिमान लागे सुखाची ये पाठी, अभिमान लागे सुखाची ये पाठी. व्यासे उभराटी, व्यासे उभराटी दृष्टी केली, अभिमान लागे सुकाची ये पाठी, अभिमान लागे सुकाची ये पाठी. व्यासे उभराटी दृष्टी केली,